हाय, नमस्कार मैत्रिणींनो. तर बघू शकता गावाकडून मी आणलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत आहे. तर हा सुंदर असा कढीपत्ता अगदी हिरवागार आहे. तर आता या एक-एक गोष्टी आता स्वच्छ धुवून, पुसून मला फ्रिजला ठेवायच्या आहेत. तर म्हटलं त्याआधी तुमच्याबरोबर या गोष्टी शेअर कराव्यात. हा आंबा आहे, हिरवा आंबा, कोण कच्चा आंबा म्हणतं, कोण कैरी म्हणतं. आमच्या इकडं कैऱ्याच म्हणतात याला. तर या सुंदर अशा कैऱ्या पण मी गावाकडूनच आणलेल्या आहेत. तर याची चटणी वगैरे खूप सुंदर होती. त्याचबरोबर ही सुंदर अशी वांगी आहेत. यातली काही वांग्यांची भाजी मी रात्री केली होती. 3 वांगे तीच तुम्हाला दाखवत आहे आता. तर हे मोठं असं वांगं बघू शकता, हे भरतासाठी दिलेलं आहे. सासूबाईंनी हे वांगी दिलेले आहेत मला. ही त्यांना बाहेरून कोणीतरी दिली होती त्यांच्या मैत्रिणीनं, ती मला त्यांनी दिलेली आहेत. आणि ही बेबीकॉर्न हे पण आपल्या रानातलंच आहे मैत्रिणींनो. तर किती सुंदर अशी छोटी-छोटी हे बेबीकॉर्नची कणसं दिसतात आणि याचा सुंदर असा मसाले भात पण तयार होतो मैत्रिणींनो. त्याचबरोबर हे आपल्या मळ्यातलं रामफळ आहे. रामफळचे झाड मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलं होतं. तर हे सुंदर असं रामफळ आहे. हे आत्ता कच्चं आहे मैत्रिणीने, 1-2 दिवस ठेवलं ना हे पिकणार आहे. आणि रामफळ पण चवीला खूप सुंदर आणि गोड असं लागतं मैत्रिणीनो. शक्यतो बाजारात खूप कमी प्रमाणात या गोष्टी येतात. त्याचबरोबर हे टोमॅटो हे पण मी गावाकडून घेऊन आलेले आहे. सुंदर अशी टोमॅटो आहेत, बघू शकता किती सुंदर लाल असा त्याचा कलर आहे. म्हणजे आता हे स्वच्छ करून फ्रीजला ठेवलं की 4-5 दिवस मला या भाज्या वापरता येतात. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या या पण मला सासूबाईंनी दिलेल्या आहेत. हिरव्यागार अशा सुंदर मिरच्या आहेत ह्या. याची ओली चटणी कोण खरडा म्हणतं, कोण ठेचा म्हणतं, तो पण मी करणार आहे मैत्रिणींनो. आणि त्याचबरोबर रानातून या शेवग्याच्या शेंगा पण काढल्या होत्या, त्या पण मी घेऊन आलेले आहे. अगदी लांब सडक आणि चवीला तर इतका सुंदर आहेत ना या शेवग्याच्या शेंगा. समर्थला या शेवग्याच्या शेंगा फार आवडतात, त्यामुळे मी थोड्याशा जास्तच घेऊन आलेले आहे. शेवग्याच्या शेंगाची उसळ, शेवग्याच्या शेंगाची आमटी, त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगाचं सूप खूप सुंदर होतं मैत्रिणींनो. त्याचबरोबर रानात ना बऱ्याच ठिकाणी तुळस अशी आमच्या सासूबाईंनी लावलेली माझ्या. तर ती तुळस सुद्धा सासूबाईंनी काढून दिलेली आहे. समर्थला काढा वगैरे करून दे म्हणून. त्यांचं खूप प्रेम असतं. आणि त्या बऱ्यापैकी मळ्याकडे गेले मी ना, तर मळ्यातल्याच बऱ्याच वस्तू त्या मला देतात. आम्ही हे चिक्कू काढले होते, तर चिक्कू पण मी घेऊन आलेले आहे. हे चिक्कू पण अजून कच्चे आहेत मैत्रिणींनो, याला पिकायला घालायला पाहिजेल आहे. सुती कपड्यामध्ये गुंडाळून ह्याला ठेवावं लागतं. 7-8 दिवस तर लागतात पिकायला. सुंदर असे मोठे मोठे चिक्कू आहेत मैत्रिणींनो हे, आणि खूप गोड लागतात. एवढ्या साईजचा मोठा चिक्कू तर बाजारात मिळतच नाही. तर ही अशी वेगवेगळ्या प्रकारचा आमचा हा रानमेवा आहे. आणि या पाठीमागं नुसता हा रानमेवा नाही, तर माझ्या सासूबाईंचं प्रेम पण आहे. त्या प्रत्येक वेळेस ना मी गेले की गावाकडे काही ना काही देतात. काही जरी नसलं तर काहीतरी का होईना, जे काही आहे त्यातून थोडंतलं थोडं का होईना मला त्या नेहमी देतात, कारण त्या पाठीमागे त्यांचं प्रेम आहे मैत्रिणींनो. तर त्या गेल्या की बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी मला घेऊन जाऊन अट्टहास करून देतातच. समर्थ एक-एक गोष्टी परत तुम्हाला दाखवायला लागलेला आहे. असा हा सुंदर रानमेवा, आणि त्याचबरोबर माझ्या सासूबाईंचं प्रेम सुद्धा यात आहे. असा हा सुंदर रानमेवा मला सासूबाईंनी दिलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी उन्हाळी थोडंसं सामान केलं होतं. तर ते सामान सुद्धा त्यांनी मला येताना दिलेलं आहे. मी नको म्हणत होते थोडंसंच आहे कशाला, तर त्यातील सुद्धा त्यांनी थोडं थोडं मला दिलेलं आहे. अगदी प्रेमाने हे सुंदर असे शाबूचे पापड केलेले आहेत, बघू शकता. सुंदर असे पांढरे शुभ्र आणि त्याच्यात जिरे असे दिसत आहेत. असं बघितल्या क्षणी खावंसे वाटतील असे सुंदर पापड त्यांनी बनवलेत. आणि त्यांनी मला ते दिलेले आहेत त्यातले. ह्या शाबूच्या पापडाबरोबरच त्यांनी बाजरीचे सांडगे पण केले होते, आणि मला आवडतात हे त्यांना माहिती आहेत, म्हणून त्यांनी आवर्जून मला ते सांडगे दिलेले आहेत बाजरीचे. ह्या गोष्टी जरी बाजारात मिळत असल्या ना मैत्रिणीनो, तरी आपल्याला त्या मागचं जे प्रेम असतं आपल्या माणसाचं ते कधीच मिळत नाही. आपली माणसं ज्यावेळेस येतील ना त्यावेळेस ते पदार्थ तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्यामागचं त्यांचं प्रेमही आपल्याला मिळत असतं. तांदळाच्या असे लांब लांब चकलीसारख्या सांडगे करतात, तेही त्यांनी केले होते. तर हे बघू शकता किती सुंदर असे दिसतात. ह्या गोल चकल्या तयार होतात, पण त्या वाळल्यानंतर तुटतात. पण तळल्यानंतर खूप फुलतात आणि खूप सुंदर लागतात. असे हे सुंदर पापड, सांडगे मला सासूबाईंनी दिलेले आहेत. तर गावाकडे गेले की अशा बऱ्यापैकी गोष्टी मी घेऊन येते आणि मला माझ्या सासूबाई नक्की देतात. तर मैत्रिणीनं बघू शकता सुंदर असं प्रेम माझ्या सासूबाईंचं आहे. भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओ.